नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 90 आर्टिकल 90 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 90 हे कलम राज्यसभेच्या उपसभापतींच्या म्हणजे डेप्युटी चेअरमॅन यांच्या पदाची समाप्ती, राजीनामा आणि त्यांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती देते. काय म्हटलेलं आहे? तरतुदी आहेत. कशा संदर्भात तरतुदी आहेत? तर हे राज्यसभेचे जे उपसभापती आहेत, डेप्युटी चेअरमॅन आहेत, त्यांचे जे पद आहे त्या पदाची समाप्ती कशी होईल, राजीनामा आणि त्यांना पदावरून दूर कसे करता येईल करण्याच्या प्रक्रियेबद्दल ही माहिती देतात. तरतुदी या कलमामध्ये केलेल्या आहेत. कलम 90 उपसभापतींचे पद रिक्त होणे, राजीनामा देणे आणि पदावरून दूर केले जाणे ही तरतूद या कलमामध्ये आहे. काय म्हटलेलं आहे? आर्टिकल 90 वेकेशन अँड रिझिग्नेशन ऑफ अँड रिम्युव्हल फ्रॉम दी ऑफिस ऑफ डेप्युटी चेअरमॅन या कलमाचं नाव आहे. तर डेफिनेशन काय आहेत? मराठीमध्ये राज्यसभेचा उपसभापती म्हणून पद धारण करणारा सदस्य उपकलम क मध्ये काय, जर त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर ते पद रिक्त करेल. ख मध्ये काय आहे? कोणत्याही वेळी सभापतींना उद्देशून त्या स्वतःच्या स्वाक्षरीने लेखी पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकेल आणि राज्यसभेच्या तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे त्याला पदावरून दूर केले जाऊ शकेल. काय काय तरतूद केलेलं आहे? राज्यसभेचा उपसभापती म्हणून पद धारण करणारा जो सदस्य असेल, जर त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आलं असेल तर आपले पद रिक्त करेल तो. कोणत्याही वेळी सभापतींना उद्देशून स्वतःच्या स्वाक्षरीने लेखी पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकेल तो. आणि राज्यसभेच्या तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे त्याला पदावरून दूर केले जाऊ शकेल. तर ही तरतूद या कलमामध्ये दिलेली आहेत. अशा तरतुदी केलेल्या आहेत. सोप्या शब्दात समजून घेऊया. ते हे कलम काय सांगते की उपसभापतींचे पद 3 प्रकारे रिकामे होऊ शकते. पहिला आहे सदस्यत्व संपल्यास उपसभापती हा राज्यसभेचा सदस्य असणे अनिवार्य आहे. जर त्याचा कार्यकाळ संपला किंवा तो खासदार राहिला नाही तर त्याचे उपसभापती पद आपोआप संपुष्टात येते किंवा जाते. दुसरं काय आहे तरतूद? तर राजीनामा. उपसभापतींना स्वतःहून पद सोडायचे असल्यास ते आपला राजीनामा राज्यसभेच्या सभापतींकडे म्हणजे उपराष्ट्रपतींकडे देतात. आणि तिसरं काय तरतूद? तर पदावरून दूर करणे. जर राज्यसभेच्या सदस्यांना उपसभापतींचे काम मान्य नसेल तर तर ते बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना काढू शकतात. मात्र असा ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवसांची नोटीस देणे आवश्यक असते. आता हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? तर राज्यसभेचे कामकाज लोकशाही पद्धतीने आणि नियमानुसार चालवण्यासाठी उपसभापतींचे पद महत्त्वाचे असते. जर उपसभापती पदाचा गैरवापर करत असतील किंवा त्यांना सभागृहाचा विश्वास राहिला नसेल तर त्यांना हटवण्याची कायदेशीर सोय संविधानात असणे आवश्यक होते. यामुळे पदावर राहणाऱ्या व्यक्तीवर सभागृहाचे नियंत्रण राहते. या कलमाचे महत्त्व काय आहे? महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहे? तर उत्तरदायित्व. उपसभापती हे राज्यसभेला जबाबदार असतात हे सुनिश्चित करणे. घटनात्मक प्रक्रिया. पद रिक्त करण्याच्या आणि भरण्याच्या पद्धतीत स्पष्टता आणणे. सभागृहाचे स्वातंत्र्य. आपल्या प्रमुखाला निवडण्याचा आणि हटवण्याचा अधिकार सभागृहाकडेच सुरक्षित ठेवणे. ते हे या कलमाचे उद्दिष्ट आणि महत्त्व आहे. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? जर उपसभापतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया संविधानातील तरतुदीनुसार उदाहरणार्थ 14 दिवसांची नोटीस न देणे पार पाडली नाही तर ती अवैध ठरू शकते. उपाय काय? अशा प्रकरणांमध्ये सदस्याच्या नियमावलीचा आधार घेतला जातो. उपसभापतींना स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. ते हे कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. न्यायालयीन प्रकरणं काय आहेत या कलमासंबंधित? सामान्य संसदेच्या अंतर्गत कामकाजात जसे की उपसभापतींना काढणे न्यायालयीन हस्तक्षेप करत नाहीत कलम 122 नुसार. मात्र प्रक्रियेत गंभीर घटनात्मक दोष असल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकते. आतापर्यंत उपसभापतींना काढण्यावरून मोठे न्यायालयीन खटले उद्भवलेले नाही आहेत. ओके. आता या कलमासंबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे बघूया. कलम 89 उपसभापतीची निवड कशी होते ही तरतूद आहे. कलम 91 सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापतींचे कर्तव्य बजावण्याचे अधिकार.
कलम 92, जेव्हा उपसभापतींना काढण्याचा ठराव विचाराधीन असतो तेव्हा त्यांनी कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषवू नये. राज्यसभा पद्धती नियम, प्रत्यक्ष प्रक्रियेचे नियम, ते हे या कलमासंबंधित असलेले कलमे आणि कायदे आहेत. या कलमाची समीक्षा कशी करता येईल? काय सकारात्मक बाजू काय आहे कलमाची? हे कलम उपसभापतींना सभागृहाच्या बहुमताशी बांधील ठेवते. काय म्हटलं? हे कलम उपसभापतींना सभागृहाच्या बहुमताशी बांधील ठेवते, ज्यामुळे निष्पक्षता राखली जाते. नकारात्मक बाजू काय? उपसभापतींना काढण्यासाठी केवळ प्रभावी बहुमताची, इफेक्टिव्ह मेजॉरिटी गरज असते. हे कधीकधी राजकीय हेतूने वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते या कलमाची सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू आहे. अशा प्रकारे या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय आहे? कन्क्लुजन काय आहे? तर कलम 90 हे राज्यसभेच्या लोकशाही रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे उपसभापती पदाला स्थैर्य देते, पण त्याचवेळी त्यांना सभागृहाच्या इच्छेविरुद्ध काम करण्यापासून रोखते. या कलमामुळे संसदीय शिस्त आणि जबाबदारीचे तत्त्व जपले जाते. काय म्हटलेलं आहे? तर कलम 90 हे राज्यसभेच्या लोकशाही रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे उपसभापती पदाला स्थैर्य देते, पण त्याचवेळी त्यांना सभागृहाच्या इच्छेविरुद्ध काम करण्यापासून रोखते. या कलमामुळे संसदीय शिस्त आणि जबाबदारीचे तत्त्व जपले जाते. तर मित्र, आज आपण भारतीय राज्यघटनेतील, भारतीय संविधानातील कलम 89 या कलमाचा कलम 90 भारतीय राज्यघटनेतील कलम 90 आर्टिकल 90 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. ह्या कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.